बीडच्या गहिनीनाथ गडावर स्वर्ण कलशारोहण सोहळा पार पडला। नाथ परंपरेने समाजाला दिशा दिली। गडाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलेलं आहे। सद्गुरू जे असतात तेच समाजाला दिशा देत असतात आणि ज्या प्रकारे दऱ्याखोऱ्यांमध्ये प्रवास करून भागवत धर्माचा प्रचार करत संत वामनभाऊ महाराजांनी समाजाला अध्यात्माचा लळा लावला। संतांमध्ये आणि भाविकांमध्ये कुठलाही भेद नसतो, त्यामुळे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कठडे असण्याचं कारण नाही, ते छोटे करता येतील अशा पद्धतीनं चांगलं काम चाललंय। अजून खूप काम करायचं आहे। मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला। बीडच्या गहिनीनाथ गडावर एकाच गाडीमधून त्यांनी प्रवास केला। गहिनीनाथ गडावर वामनभाऊ यांची 50वी सुवर्ण पुण्यतिथी चा कार्यक्रम होता। पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, सुरेश धस या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावरती आलेले होते। भाजपवाले हे कुत्र्यांच्या शेपटीसारखे आहेत, वाकडे ते वाकडेच राहणार असा टोला संतोष चौधरींनी लगावला। माजी आमदार संतोष चौधरी यांनी आता भाजपवर टीका केली। तिकीट कापल्यानं खाटीक समाज मटणाप्रमाणे भाजपचे तुकडे करेल संतोष चौधरी यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ते जळगावचे माजी आमदार आहेत, त्यांनी आता टीका केलेली आहे। आपको एक विनंती है कि ये बीजेपी वाले जो है एक कुत्ते की पूंछ है, ये टेढ़ी की टेढ़ी रहेगी। तुम इनको कितना भी दो, कुछ भी करो। अभी हमारे खाटिक बिरादरी का जो है उसका टिकट कट किया बोले, ऐसा मेरे को मालूम पड़ा। तो उसको मालूम नहीं कि खाटिक बिरादरी किधर के तुम बुर्जे कैसी करती तो। हाँ, अरे तुम्हारे हाथ में छिचड़े भी नहीं लगने देंगे, बाकी की बात छोड़ दो। हाँ, जो बिल्ली को छिचड़े डालते ना वो भी नहीं मिलेंगे तुम्हारे को। नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं। शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलंय। सभेच्या तयारीचा मंत्री दादा भुसे आणि समीर भुजबळांनी आढावा घेतला। राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितपणे या सभास्थळाची पाहणी केली आणि तयारीचा आढावा घेतलेला आहे। अमरावतीमध्ये अजित पवारांच्या वक्तव्यानंतर यशोमती ठाकूर यांनी पलटवार केलाय। गुंडगिरी दहशत करत असेल तर ती मोडीत काढू, गुंडगिरी थांबवायची असेल तर सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे। अजित पवार सत्तेचा उपयोग घेतात असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय। बाहेर असं दाखवतो की भाजपच्या विरोधात आहे। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आता घणाघात केलाय। सेक्युलर वोट्सला तुम्ही आमिष द्यायचं आणि दुसरीकडे असं म्हणायचं की गुंडागर्दी करणाऱ्यांना आपण बघून घेऊ, पण दुसरीकडे अमरावतीची वास्तविकता जर बघितली तर गुंडागर्दी करणारे तुमच्याच पक्षाच्या सोबत आहेत दादा। आणि तुम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला म्हणताय की जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना आपण बघून घेऊ, तर मग आपण बघून घेऊ तर या बाहेर पडा बाहेर। ते तुमचा उपयोग घेत आहेत, ते तुम्हाला बिलकुल वापरून घेत आहेत, तर आपण करू ना मग सेक्युलर लोक आपण सगळे सोबत येऊ। तिथं सत्तेत बसायचं आणि इथं आम्हाला वेगळ्या गोष्टी सांगायचं असं नाही चालणार दादा। तुम्ही आम्हाला दिशाभूल आमची करू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।